नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। एकनाथ शिंदे व अजित पवारांची भाजपने स्टार प्रचारकांच्या यादीतून नावं का वगळली? लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती। यामध्ये 40 जणांची नावे निश्चित करण्यात आली होती। यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्थान देण्यात आलं होतं। मात्र आता या दोन्ही नेत्यांची नावं या यादीतून वगळण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे। त्यामुळे स्टार प्रचारक म्हणून शिंदे पवार यांची नावं नसणार आहेत। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघासाठी ही निवडणूक होणार आहे। यातील बहुतांश मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होण्याची दाट शक्यता आहे। या निवडणुकीला सामोरे जाताना सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। ज्या मतदारसंघात महायुती तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झाले आहेत तेथे प्रचाराला सुरुवात देखील करण्यात आली आहे। भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील 40 स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला दिली होती। यावेळी भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी निवडणूक आयोगाला एक पत्रही दिलं होतं। जोपर्यंत आम्ही सुधारित यादी पाठवत नाही तोपर्यंत ही यादी महाराष्ट्रासाठी चौथ्या आणि 5व्या टप्प्यातील निवडणुकासाठी वैध मानली जाऊ शकते असं अरुण सिंह यांनी पत्रात म्हटलं होतं। मोदी, शाह, फडणवीस यांचं नाव शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीने शिंदे गट आणि भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीवर आक्षेप घेतला होता। पवार गटाने निवडणूक आयोगाकडे त्याबाबत तक्रार केली होती। लोकप्रतिनिधी अधिनियमाच्या कलम 77चं हे उल्लंघन असल्याचं पवार गटाने म्हटलं होतं। दोन्ही राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांच्या यादीत इतर नेत्यांचा समावेश केला आहे। शिंदे गटाने आपल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा समावेश केला आहे असंही पवार यांनी म्हटलं होतं। पक्ष सदस्यच स्टार प्रचारक हवा। यापूर्वी 26 मार्च रोजी भाजपने 40 स्टार प्रचारकांची यादी दिली होती। त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या नावाचा समावेश होता। त्यानंतर 5 एप्रिल रोजी निवडणूक आयोगाने भाजपला पत्र लिहिलं होतं। इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांची नावं आपल्या पक्षाच्या यादीत घेऊ नका, ते कायद्याचं उल्लंघन आहे। पक्ष सदस्यांचीच नावे स्टार प्रचारकांच्या यादीत असले पाहिजेत असं आयोगाने या पत्रात म्हटलं होतं। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।